मार्कचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 17 22 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग तो निघून वाटेस लागणार. तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक विशेष प्रसंग इथे आपल्या बोधासाठी लिहिलेला आहे. एक श्रीमंत तरुण माणूस प्रभूकडे येतो. असं म्हटलेलं आहे की प्रभू दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला, एवढ्यात हा धावत आला आणि त्याने येशूच्या समोर गुडघे टेकले आणि गुडघे टेकून तो प्रभूला विचारतोय की उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि यावर प्रभू येशू त्याला अगोदर असं सांगतोय की मला उत्तम का म्हणतोस? कारण एका वाचून, म्हणजे तो देव, त्याच्या वाचून कोणीही उत्तम नाही आहे. आणि मग प्रभू त्याला पुढे म्हणत आहे की तुला आज्ञा ठाऊक आहेत. चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, म्हणजे कोणाला फसवू नको, आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख. आणि जेव्हा येशूने आज्ञा त्याला बोलून दाखवल्या, तेव्हा हा श्रीमंत तरुण प्रभूला उत्तर देतोय की गुरुजी, या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळत आलेलो आहे. आणि पुढे सुंदर वचन आहे, प्रभूने त्याच्याकडे निरखून बघितलं आणि त्याने त्याच्यावर प्रीती केली. जेव्हा हा माणूस येशूला म्हणतोय की ह्या सगळ्या आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळलेल्या आहेत, तेव्हा प्रभू येशूने या माणसाकडे निरखून बघितलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. आणि प्रभू त्याला म्हणतोय, तुझ्यात अजूनही एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांस वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. वचन म्हणतं, हे ऐकून हा तरुण अतिशय दुःखी झाला, त्याचं तोंड उतरलं. बायबलमध्ये हा सुंदर शब्द उत्पत्तीच्या पुस्तकात पण लिहिलेला आहे. काईन आणि हाबेलाचा खून केल्यानंतर ज्या वेळेला देवाने त्याला जाब विचारला होता की तुझा भाऊ कुठे आहे, तिथेही म्हटलं आहे काईनाचं तोंड उतरलं होतं. आणि इथे आपण पुन्हा वाचतोय की जेव्हा येशू त्याला म्हणतोय की तुझं जे आहे नाही ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये, तेव्हा याचं तोंड उतरलं आणि तो कष्टी होऊन, दुःखी होऊन येशूला सोडून निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या प्रसंगामध्ये आपल्याला काही विचित्र आणि विलक्षण असं बघायला मिळतं की हा माणूस देवाच्या आज्ञांचं पालन करत होता. मोशेचं नियमशास्त्र, त्या नियमशास्त्रातल्या मुख्य 10 आज्ञा ज्या येशूने त्याला बोलून दाखवल्या. हा माणूस म्हणतोय की सार्वकालिक जीवन, अनंत जीवन हे वतन मला मिळण्यासाठी मला काय केलं पाहिजे. या जगामध्ये तो आहे श्रीमंत आणि त्याला कशाचीही उणीव नाही आहे, त्याला काही कमी नाही आहे. पण जसा तो इथे श्रीमंत आहे आणि इथे सुखाने जगत आहे, तसं त्याला मेल्यावर पण सुखाने जगायचं आहे. आणि म्हणून तो प्रभू येशूला विचारतोय की मला ते जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं, म्हणून मी काय केलं पाहिजे. तेव्हा प्रभू येशू त्याला मोशेने दिलेल्या आज्ञा बोलून दाखवतोय. नियमशास्त्रातल्या प्रमुख आज्ञा, मुख्य आज्ञा, ज्या 10 आज्ञा देवाने मोशेला दगडी पाट्यावर लिहून दिल्या होत्या. चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, कोणाला फसवू नको, आईबापांचा मान राख, या आज्ञा प्रभूने त्याला बोलून दाखवल्या. या आज्ञा जुन्याच आज्ञा होत्या, असं नाही की प्रभू त्याला काही नवीन सांगत होता. मोशेने त्यांना दिलेल्या त्या आज्ञा होत्या. आणि त्यावर त्याचं उत्तर आहे की या सगळ्या आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळत आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इथे प्रश्न असा आहे की हा माणूस जर देवाच्या आज्ञा पाळतोयच, तर त्याला अशी भीती का आहे की मेल्यावर मी स्वर्गात जाणार नाही आहे. मी आज्ञा पाळतोय, मोशेने ज्या नियमशास्त्रात आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा मी पाळत आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि तरी त्याला खात्री नाही आहे की मेल्यावर मी स्वर्गात जाऊ शकेन. हालेलुया, 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 हालेलुया. याचं कारण असं आहे, पौलाने त्याच्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे की नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा जर कोणी पाळल्या आणि एकच आज्ञा, एखादी आज्ञा मोडली तरी पण तो दोषी ठरतो. तुम्ही सगळ्या आज्ञा पाळल्या पण एक आज्ञा जर नाही पाळली, कोणतीही एक आज्ञा, तर तुम्ही पापी ठरता आणि स्वर्गात तुमचा प्रवेश होऊ शकत नाही. आणि सत्य हे आहे की नियमशास्त्रातल्या सगळ्याच्या सगळ्या आज्ञा कोणीही पाळू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला असं वाटतंय की मी देवाच्या आज्ञा पाळतोय, पण खरं म्हणजे तो देवाच्या आज्ञा पाळतच नाही आहे. कारण देवाची आज्ञा पाळणं म्हणजे देवावर मनापासून प्रेम करणं. येशू म्हणाला, माझ्यावर जर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. या माणसाचं देवावर प्रेम नाही आहे. तो तोंडाने खूप बोलतोय की मी देवाच्या आज्ञा पाळलेल्या आहेत, पण त्याचं देवावर प्रेम नाही आहे. म्हणून बायबल असं म्हणतं की जेव्हा तो म्हणाला की मी या सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत, तेव्हा येशूने त्याच्याकडे निरखून बघितलं. निरखून, निरखून बघितलं म्हणजे त्याचे कपडे बघितले नाहीत, त्याचा थाटमाट बघितला नाही. येशूने त्याच्या आत्म्याकडे नजर लावली. आत्मा. देव जेव्हा आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्या बाह्य रूपाकडे बघत नाही. आपले कपडे, आपलं रूप, आपलं सौंदर्य, आपल्या बाहेरच्या भपकेबाज गोष्टी याकडे तो बघत नाही, आत्म्याकडे बघतो. येशूने त्याच्या आत्म्याकडे बघितलं आणि त्याला दिसलं याच्या आत्म्याला एक गोष्ट चिकटलेली आहे. लोभ, पैशाचा, संपत्तीचा लोभ त्याला चिकटलेला आहे त्याच्या आत्म्याला. आणि म्हणून त्याला वाटतं वरवरून मी देवाच्या आज्ञा पाळतो, तरी मनात खोलवर माहीत आहे की मी काही केल्या या आज्ञा पाळत नाही आहे, कुठेतरी देवाच्या आज्ञांचं माझ्याकडून उल्लंघन होत आहे आणि मी स्वर्गात जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने त्याच्याकडे निरखून बघितलं आणि त्याच्यावर प्रीती केली, त्याच्यावर प्रेम केलं. आपल्यावर कोणी प्रेम करतं असं आपल्याला केव्हा वाटतं सांगा? जेव्हा कोणीतरी आपल्याला काही खायला देतं, आपण म्हणतो याने माझ्यावर प्रेम केलं. कोणी खायला देतं म्हणून हे माझ्यावर प्रेम करतात. लहान मुलांना पप्पा का आवडतात? कारण कामावरून येताना
ते खायला आणतात. कामावरून येताना जो पप्पा घरी खायला आणतो तो मुलाला आवडतो, कारण त्याला असं वाटतं की पप्पा माझ्यावर प्रेम करतात. कुणी आपल्याला कपडे दिले तर आपण म्हणतो हे माझ्यावर प्रेम करतात. कुणी आपल्याला नोकरी दिली तर आपण म्हणतो ह्याने माझ्यावर प्रेम केलं. कुणी आपल्याला काहीतरी वस्तू देतं तेव्हा आपण म्हणू शकतो की त्याने आमच्यावर प्रेम केलं. काहीतरी दिलं जातं, काहीतरी मिळतं कुणाकडून, आणि जेव्हा आम्हाला कुणाकडून काहीतरी मिळतं तेव्हा आम्ही सांगतो की अमुकाने माझ्यावर प्रेम केलं. इथे येशूने त्याला काही दिलं नाही आहे आणि बायबल म्हणतं की त्याने त्याच्यावर प्रीती केली. येशूने पहिलं त्याच्याकडे निरखून बघितलं. निरखून बघितल्यानंतर येशूला त्याच्या आत्म्याला चिकटलेली भयंकर गोष्ट दिसली आणि मग येशूने त्याच्यावर प्रेम केलं. येशूने त्याला दिलं म्हणजे दाखवलं जीवनाचा मार्ग, अनंत जीवनाचा रस्ता. त्याच्या आत्म्याला चिकटलेली घाण येशूने त्याला दाखवली म्हणजे येशूने त्याच्यावर खरं प्रेम केलं. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याप्रमाणे ब्रदर म्हणायचे की ज्याने तुम्हाला येशूकडे आणलं त्याने तुमच्यावर खूप मोठा उपकार केला आहे. एखाद्याने तुम्हाला नोकरी दिली असेल, एखाद्याने तुम्हाला बिझनेस सुरू करायला पैसे दिले असतील, एखाद्याने तुम्हाला सोनं दिलं असेल, एखाद्याने तुम्हाला प्रचंड मोठी मदत केली असेल, पण तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठे उपकार तुमच्यावर कोणाचे असतील तर ज्याने तुम्हाला येशूकडे आणलं आणि सत्याचा मार्ग दाखवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून ब्रदरांनी जेव्हा त्यांचं पहिलं पुस्तक लिहिलं, देवप्रीती आहे, देवप्रीती आहे, हे ब्रदरांचं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ब्रदरांनी अशा सगळ्या लोकांची नावं घेऊन आभार मानले ज्यांनी त्यांना प्रार्थनेला बोलावलं, ज्यांनी त्यांना आयुष्यात पहिलं प्रवचन दिलं, ज्यांनी त्यांना येशूमध्ये आणलं आणि वाढवलं. त्या लोकांची नावं घेऊन त्या पुस्तकात ब्रदरांनी त्यांचे आभार मानले. हालेलुया. जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा ती माणसं ब्रदरांच्या संपर्कात नव्हती, वर्षानुवर्षे त्यांचा काही संपर्क नव्हता. पण ब्रदर म्हणतात 26 जानेवारी 1985ला ज्या व्यक्तीने मला प्रार्थनेला बोलावलं ती व्यक्ती आणि त्या प्रार्थनेत ज्यांनी प्रवचन दिलं, ज्यांच्यामुळे माझं हृदय बदललं, ती व्यक्ती, या 2 माणसांची ऋणी मी कायमचे राहणार. भले नंतर त्यांचा माझ्याशी संपर्क तुटला असेल पण त्यांनी माझ्यावर केलेले उपकार कधीच विसरता येणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने या श्रीमंत माणसाला पैसा दिला नाही, सोनं दिलं नाही, कोणती वस्तू दिली नाही, आणि तरीही बायबल म्हणतं की त्याने त्याच्यावर प्रीती केली. त्याने त्याचा आत्मा त्याला दाखवला आणि येशूने जीवनाचा सत्य मार्ग त्याला दाखवला. येशूने सगळ्या लोकांना सारखाच सल्ला दिलेला नाही आहे. या माणसाचा सल्ला वेगळा आहे. तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. येशू त्याच्याकडे निरखून बघतोय, त्याच्या आत्म्याला बघतोय, आत्म्याला लागलेली चिकटलेली घाण त्याला दिसते आणि प्रभू त्याला म्हणतोय तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझं असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. जीवनाचा मार्ग, सत्याचा मार्ग, अनंत जीवनाचा मार्ग प्रभू येशूने त्याला दाखवला. येशूने त्याच्यावर खरं प्रेम केलं, पण त्याला मात्र ते प्रेम घेता आलं नाही. ज्याप्रमाणे देव या जगातल्या लोकांवर प्रेम करतो पण सगळ्यांना देवाचं प्रेम घेता येत नाही, या श्रीमंत माणसाला घेता आलं नाही. कारण प्रभूचे शब्द ऐकता बरोबर त्याचं तोंड उतरलं आणि तो कष्टी होऊन, दुःखी होऊन येशूला सोडून निघून गेला. कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती आणि याच त्याच्या वागण्यावरून दिसलं की त्याचं आज्ञा पाळणं ही वरवरची गोष्ट होती, देवावर त्याचं मनापासून प्रेम नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याचं प्रेम कशावर होतं? पैशावर.
त्याचं प्रेम कशावर होतं? संपत्तीवर. त्याचं प्रेम कशावर होतं? मालमत्तेवर. प्रभूने जेव्हा त्याच्याकडे निरखून बघितलं तेव्हा प्रभूने त्याच्या आत्म्याला चिकटलेली गोष्ट बघितली की त्याने मोशेच्या नियमशास्त्रातली सगळ्यात पहिलीच आज्ञा मोडलेली आहे, जी आज्ञा म्हणते की मजपेक्षा तुला कोणीही वेगळा देव असता कामा नये. मी तुझा देव आहे, माझ्याशिवाय तुला दुसरे देव असता कामा नयेत. आणि या माणसाने ही पहिलीच आज्ञा मोडली होती, कारण त्याचा देव यहोवा नव्हता तर पैसा होता, संपत्ती. तुम्ही आज जगातल्या लोकांकडे बघा आणि कदाचित तुमच्याही जीवनात जर हा मोह आणि लोभ असेल तर स्वतःला निरखून बघा. खूप लोकांचा देव पैसा आहे. लोक तोंडाने खूप बोलतात, आमची देवावर श्रद्धा आहे, आम्ही देवावर विश्वास ठेवतो, पण त्यांच्या आत्म्यात खरं प्रेम पैशावर असतं. म्हणून तर ते पैशासाठी, संपत्तीसाठी आणि मालमत्तेसाठी कुठल्याही थराला जातात, काहीही करतात. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वर्षांपूर्वी भारतातले देवाचे फार मोठे सेवक ब्रदर पी जोब, आता नाही आहेत ते, मरण पावलेले आहेत, त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं, माझ्याकडे एक माणूस आला, ख्रिस्ती माणूस होता, आणि तो त्यांना म्हणतोय की पॅस्टर, मी एक 5 लाखाची लॉटरी फाडलेली आहे, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, ही लॉटरी मला लागली पाहिजे म्हणून. जर का मला ही लॉटरी लागली आणि 5 लाख रुपये मिळाले तर मी तुम्हाला 5 रुपयाचं दान देईन. सुरुवातीला आम्हाला वाटलं की ब्रदर पी जो बोलताना काहीतरी चूक करतायत. त्यांनी पुन्हा रिपीट केलं, अशासाठी की कोणाला वाटू नये मी चुकलोय. मला 5 लाखाची लॉटरी लागली तर मी 5 रुपयाचं दान देईन तुम्हाला. याचा अर्थ आजपर्यंत देवाला आणि देवाच्या कार्याला रुपया पण कधी दिलेला नाही आहे. माणूस स्वार्थ, लोभ याच्या एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे की त्याला कळत पण नाही आहे की त्याची मानसिकता काय झालेली आहे आणि तो काय बोलतोय. मी एक गोष्ट अनेक वेळा प्रवचनात सांगितलेली आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी केंद्रामध्ये साक्ष घेत होते तेव्हा एक बाई साक्ष द्यायला आली आणि ती मला म्हणते की 19 वर्षे माझ्याकडे घर नव्हतं, दर वर्षाला आम्हाला खोल्या बदलाव्या लागायच्या, किती त्रास व्हायचा. आणि मी ते प्रार्थनेला येऊ लागले, मी देवाला सांगितलं मला स्वतःचं घर पाहिजे. आणि मग मी प्रार्थना करत राहिले, देवाची कृपा झाली आणि आता आमच्याकडे स्वतःचं घर आहे. साक्ष झाली सांगून मला, आणि म्हणजे लोकांसमोर नाही, स्टेजच्या बाजूला ती मला सांगत होती. आणि नंतर मी म्हटलं ठीक आहे, चला माझ्याबरोबर मी तुमची साक्ष घेते. तेवढ्यात ती मला पुढे म्हणते की मला जेव्हा घर मिळालं ना त्यानंतर मी स्वखुशीने इथल्या दानपेटीमध्ये 50 रुपये दान केलेले आहेत. मी तिला म्हटलं तुम्ही घर कितीचं घेतलं? मला आता आठवत नाही, पण तिने 20 की 25 लाख अशी काहीतरी तेव्हा किंमत सांगितली. 20 की 25 लाखाचं घर घेतलं आणि ती मला म्हणते की मी स्वखुशीने 50 रुपये दान केलं. तर मी तिला काही प्रत्युत्तर केलं नाही. काही गोष्टीला उत्तर न दिलेलंच बरं असते. जसं येशूला पिलाताने विचारलं सत्य काय आहे आणि येशू गप्प राहिला, तुझी समजायची लायकी नाही आहे. ती म्हणते मी 50 रुपये स्वखुशीने दान केलं तर मी काहीच बोलले नाही. तर तिने पुन्हा 2 वेळा ते वाक्य रिपीट केलं. तिला वाटलं मला ऐकायला आलं नाही. स्वखुशीने केले मी 50 रुपये दान. माणूस एवढा स्वार्थी, एवढा लोभी झालेला आहे की खरोखर पैसा हा त्याचा देव बनलेला आहे आणि त्यालाच कळत नाही की त्याची मानसिकता किती ढासळलेली आहे आणि किती खालच्या पातळीला तो पोहोचलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी देवाच्या सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत. केवढा सहजपणे तो बोलत होता. तुम्ही असं समजू नका की येशू सगळ्यांना सांगतोय की तुमची मालमत्ता विका आणि गोरगरिबांना वाटा.
ज्याचं प्रेम मालमत्तेवर नाही आहे, ज्याचं प्रेम पैशावर नाही आहे, ज्याचं प्रेम संपत्तीवर नाही आहे, तर देवाने दिलेला पैसा तो दुसऱ्यांसाठी वापरतो, देवासाठी वापरतो, त्याला देव सांगत नाही आहे की तुझी मालमत्ता विक आणि गोरगरिबांना दे. येशूचा प्रत्येकासाठीचा सल्ला वेगळा आहे. तुमच्या आत्म्याला कोणती घाण लागलेली आहे हे त्याला माहिती आहे. तुमच्या आत्म्याला कोणती गोष्ट चिकटलेली आहे जी तुम्हाला त्या घोर अंधकारात नरकामध्ये नेऊ शकते हे त्याला माहिती आहे. या माणसाकडे येशूने निरखून बघितलं. तू म्हणतोयस ना की तू देवाच्या सगळ्या आज्ञा पाळतोयस, मला जरा बघू दे. तुला निरखून बघितलं आणि मग तो बोलतोय, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, कमी आहे. तुझ्यात काय कमी आहे? तुझं देवावर प्रेमच नाही आहे. तुझं प्रेम पैशावर आहे, मालमत्तेवर आहे. आणि म्हणून ही जी तुझ्या आत्म्याला लागलेली घाण आहे, ही भयानक गोष्ट जी तुझ्या आत्म्याला चिकटलेली आहे, ती निघून जावी. म्हणून मी तुला आज्ञा करतोय, जे तुझं आहे नाही ते विकून टाक, गोरगरिबांना दे आणि तुला म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. केवढं मोठं अभिवचन दिलं, केवढं मोठं वचन. तुला स्वर्गात संपत्ती मिळेल असं त्या माणसाला सांगणारा माणूस नव्हता, स्वर्गाचाच मालक होता. स्वर्गाचा मालक म्हणतोय, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. तेव्हा तो दुःखी होऊन निघून गेला. म्हणजे त्याने आपल्या वागण्याने दाखवून दिलं की माझा देव पैसा आहे, संपत्ती आहे. पैशाला मी कधीच सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे काही पुरुष खूप दारूच्या आहारी गेलेले असतात, ते आपल्या बायकोला सांगतात, मी तुला सोडेन पण दारूला कधी सोडणार नाही. त्याप्रमाणे खूप लोक म्हणतात, मी देवाला सोडेन पण पैसा मात्र कधी सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येकाच्या आत्म्याला जी गोष्ट चिकटली असते, जी आपल्यासाठी धोकादायक असते, ती देव आपल्याला काढून टाकायला सांगतो. आणि जेव्हा देव आपल्याला काढून टाकायला सांगतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि मग आपलं बाहेरचं धार्मिक रूप हे सगळं ढोंगी आहे हे उघड होतं. हा माणूस बघा श्रीमंत आहे आणि तो धावत येतोय, येशूच्या समोर गुडघे टेकतोय. म्हणजे बाहेरून त्याची धार्मिकता कशी आहे बघा. तो धावत आला, येशूसमोर गुडघे टेकला, म्हणजे किती नम्र झाला. बाहेरून त्याची धार्मिकता बघितल्यानंतर केवढी सुंदर वाटते, पण प्रत्यक्षात त्याच्या आत्म्याची स्थिती वेगळीच आहे. त्याचं देवावर मुळीच प्रेम नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पैशाचं प्रेम, मालमत्तेचं प्रेम त्याच्या आत्म्याला चिकटलेलं आहे आणि ही गोष्ट त्याला नरकात नेणार हे त्याला आतमध्ये कुठेतरी माहिती आहे. माझं देवावर पहिलं प्रेम नाही आहे. जरी मी म्हणतोय की मी नियमशास्त्रातल्या आज्ञा पाळलेल्या आहेत, तरी सगळ्यात पहिलीच आज्ञा मी मोडलेली आहे. कारण माझा देव तो स्वर्गातला परमेश्वर नाही आहे, तर पैसा आहे, हे त्याला आतमध्ये माहीत असतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला आत्म्यामध्ये खूप गोष्टी कळतात, पण बऱ्याच वेळेला जणू काही आपल्याला काही समजतच नाही आहे, अशा रीतीने आपण वागत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याची धार्मिकता, त्याची सभ्यता, त्याचा सज्जनपणा हा सगळा वरचा होता, दिखाऊ होता. श्रीमंत असूनही तो लहान मुलासारखा धावत येतोय आणि श्रीमंत असूनही येशू समोर गुडघे टेकतोय, ही त्याने किती नम्रता दाखवली. पण लवकरच त्याचा हा ढोंगी धार्मिकपणा उघड झाला. या उलट आपण अजून एका श्रीमंत माणसाबद्दल बायबलमध्ये वाचतोय, जक्कय. त्याने पण असंच केलं. लहान मुलासारखा गेला, झाडावर चढून बसला येशूला बघण्यासाठी. आपण म्हणू शकतो त्याची धार्मिकता ढोंगी होती का? अजिबात नाही. कारण जेव्हा येशू त्याच्या घरी होता तेव्हा येशूने त्याला सांगितलं नाही तुझं सगळं सोड म्हणून. तो स्वतः उभा राहिला आणि एवढ्या सगळ्यांच्या समोर त्याने स्वतः सांगितलं, प्रभूजी पहा, मी माझं अर्ध द्रव्य गरिबांना देतो आणि ज्यांना ज्यांना मी फसवलं आहे, लुबाडलं आहे, अन्यायाने घेतलं आहे, त्यांना मी चौपट परत करतो. या माणसाला येशूने सांगितलं नव्हतं तुझं सगळं सोड म्हणून. त्याची धार्मिकता खरी होती.
येशूला बघण्याची तळमळ खरी होती, ढोंगी नव्हती, दिखाऊपणा नव्हता. त्याच्या वागण्यामध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात जेन्युइननेस होता, खरेपणा होता. त्याचं धावणं, पळणं, लहान मुलासारखं झाडावर जाऊन बसणं जेन्युइन होतं, खरं होतं. त्याच्यात ढोंगीपणा नव्हता, फसवेपणा नव्हता. हे आपण पुढे बघतो, कारण त्याने येशू समोर आणि सगळ्या लोकांसमोर कबूल केलं आणि त्याने त्याची मालमत्ता गरिबांना वाटली आणि ज्यांना फसवलं होतं, लुबाडलं होतं, त्यांना 4 पट त्याने परत देऊन टाकलं. हालेलुया, हालेलुया. हा श्रीमंत तरुण धावत काय येतोय, येशू समोर एवढ्या लोकांसमोर गुडघे काय टेकतोय, फार भारी प्रश्न विचारतोय. त्या जक्कयाने तर येशूला काही विचारलं पण नाही, फक्त मला येशूला बघायचं आहे म्हणून झाडावर बसला होता तो. हा येशू समोर येऊन एवढ्या मोठ्या जमावासमोर मोठा भारी प्रश्न विचारतोय, प्रभूजी सार्वकालिक जीवन हे वतन मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. बहुमूल्य प्रश्न विचारला, उत्तराचा लाभ मात्र घेतला नाही. कष्टी होऊन, दुःखी होऊन येशूला सोडून गेला. इतकं पण समजलं नाही की शेवटी मला याच्याच न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. जेव्हा येशू म्हणाला होता शिष्यांना, तुम्हाला सुद्धा मला सोडून जाण्याची इच्छा आहे काय? आणि तेव्हा येशूचा प्रमुख शिष्य पेत्र बोलला, प्रभूजी तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचनं आपल्याजवळ आहेत. कुठे जाऊ आम्ही? पृथ्वीवर, डोंगरात, जंगलात कुठे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचनं तुमच्याजवळ आहेत. हा श्रीमंत माणूस येशूला सोडून निघून गेला. न्यायाच्या दिवशी त्याला येशूच्याच न्यायासनासमोर उभं राहायचं आहे, कारण न्यायाधीश एकच आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणतं जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे, देवाने नेमलेला न्यायाधीश. कोणी त्याला बदलू शकत नाही. आज येशूला सोडून गेलात, पण तो दिवस येणार आहे जो तुम्हाला कधीच टाळता येणार नाही, की तुम्हाला येशूच्याच न्यायासनासमोर उभं राहावं लागणार आहे. हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही टाळू शकता, आज त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकता, आज त्याच्या वचनाकडे, त्याच्या शब्दाकडे, त्याच्या आज्ञाकडे दुर्लक्ष करून पाठ फिरवू शकता, पण तो दिवस येणार आहे जेव्हा तुम्हाला त्याच्याच समोर उभं राहावं लागणार आहे जो तुम्हाला नको होता. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याचा आवाज अंतकरणामध्ये ऐका आणि देव आपल्याला जे काही सांगतोय त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनात बदल करा. आपल्या जीवनात देवाला पहिलं स्थान असलं पाहिजे. देव पहिला, देव पहिला आणि देवच पहिला. बाकी कुणीही आपल्या जीवनात पहिल्या क्रमांकावर असता कामा नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्वी काही लोक केंद्रामध्ये यायचे आणि सांगायचे की आमची मुलं सतत टी व्ही बघतात, सतत कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, घरात काही काम करत नाहीत, सतत टी व्ही बघतात. त्यावेळेला आमचे काही भाऊ बहिणी लोकांना असा सल्ला द्यायचे, काही लोकांना राग पण यायचा, तुमचा टी व्ही आहे ना तो फोडा आणि भंगारमध्ये देऊन टाका, दुसऱ्या कोणाला पण देऊ नका, नाहीतर त्याची मुलं बिघडतील, फोडून टाका. तेव्हा लोक म्हणायचे काय भयानक सल्ला आहे, घरातला टी व्ही फोडून टाकायचा. आत्मा वाचला पाहिजे ना. श्रीमंत माणूस मोठ्या दिमाखात येशूला एक बहुमूल्य प्रश्न विचारायला आला. येशूने जे उत्तर दिलं ते टी व्ही फोडण्यापेक्षा किती भारी होतं सांगा. तुझं असेल नसेल ते विकून गोर्ग असेल नसेल ते, म्हणजे तुझ्याकडे काहीच ठेवू नको. तुझा आत्मा एवढ्या गंभीर आजारामध्ये आहे की हे सगळं तुझ्या जीवनातून गेलं पाहिजे, नाहीतर आत्म्याचा रोग बरा होणार नाहीये. तुझ्या आत्म्याला रोग जडलेला आहे, पैशाचा लोभ, संपत्तीचा लोभ, हा रोग तुझ्या आत्म्याला जडला आहे. तो बरा होण्यासाठी सगळी संपत्ती विकली पाहिजे आणि गरिबांना वाटली पाहिजे. मुलं टी व्ही बघताहेत, त्यांचं टी व्हीचं व्यसन बंद व्हावं अशी इच्छा असेल तर घरातलं टी व्हीच फोडून टाका. तुम्हाला काय पाहिजे? तुमचा 10,000चा टी व्ही वाचवायचा आहे की तुमच्या मुलांचे बहुमूल्य आत्मे वाचवायचे आहेत? हालेलुया,
हालेलुया. देव कधी कधी आपल्याला असा सल्ला देतो की जो आपल्याला भयानक वाटतो, पण लक्षात ठेवा तो भयानक नसतो, आपल्या आत्म्याच्या लाभासाठी असतो. कारण आपण जेवढे स्वतःला ओळखतो त्याच्यापेक्षा देव आपल्याला जास्त ओळखतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या जीवनात वस्तू नसेल, एखादी चुकीची व्यक्ती असेल जी तुम्हाला खूप चिकटलेली आहे आणि देव तुम्हाला सांगत असेल या व्यक्तीला तुझ्या जीवनातून दूर कर, या व्यक्तीपासून स्वतःला लांब ठेव. तुम्ही जर त्या व्यक्तीला फार चिकटलेला असाल ना, पवित्र आत्मा तुम्हाला वारंवार सांगेल आणि तुम्ही जर ऐकलंच नाही तर त्या व्यक्तीमुळे तुम्ही स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घ्याल. तुमच्या आत्म्याला वस्तू चिकटली असेल, पैसा चिकटला असेल, एखाद्या गोष्टीचा मोह चिकटला असेल किंवा एखादी चुकीची व्यक्ती तुमच्या आत्म्याला, तुमच्या जीवनाला चिकटून राहिली असेल जी तुम्हाला हळू नाशाकडे नेते. सावध व्हा, पवित्र आत्म्याचा आवाज ऐका आणि देव तुम्हाला जे काही सांगत आहे ते ऐकून देवाने सांगितलेली गोष्ट तुमच्या जीवनातून काढून टाका. त्याचा हात धरून त्याच्या मागे चालत राहा. येशू म्हणाला, चल माझ्या मागे ये. का माझ्या मागे ये? मी चाललो स्वर्गात, तुला पण स्वर्गात नेईन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुला स्वर्गातच यायचं आहे ना, मग माझ्या मागे चल. मी स्वर्गात जात आहे. जेवढे येशूवर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना येशू म्हणतोय, माझ्या मागे चला. मी ज्या रस्त्यावरून चाललेलो आहे त्या रस्त्यावरून चला, कारण मी स्वर्गात चाललेलो आहे. एखाद्या माणसाला रस्ता माहीत नसला तर आपण त्याला काय सांगतोय? मी पुढे पुढे चालतोय ना, माझ्या मागे मागे ये, तुला मी रस्ता दाखवतोय. येशू आपल्याला म्हणतोय, मी पुढे चाललोय, तुम्ही माझ्या मागे मागे या. मी स्वर्गात जातोय तर तुम्ही मागे मागे आलात तर तुम्ही पण स्वर्गात पोहोचाल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, ह्या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.